आय वेलकम यू ऑल इन टुडे सेशन. फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण भारतीय राज्य घटनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत म्हणजे फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द टॉपिक दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन टुडे सेशन. सो बिफोर दिस आपण काय काय अभ्यास होतो लक्षात असेल तुम्हाला की आपण पाहिलं होतं की भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया, राईट. म्हणजे पहिलं अधिवेशन कधी झालं, दुसरं कधी झालं, तिसरं कधी झालं, एकूण किती दिवस चाललं, राईट. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चाललं. फायनल ड्राफ्टवर कुणी पहिली सही केली, शेवटचं सिग्नेचर कोणी केलं, या छोट्या छोट्या फॅक्च्युअल डिटेल्स आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहे की भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा. जस्ट मी तुम्हाला असं म्हटलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज मेड आफ्टर स्टडिंग डिफरंट कॉन्स्टिट्यूशन्स वर्ल्ड वाईड. म्हणजे भारताची राज्यघटना जी तयार झाली ती तयार करण्या अगोदर भारताच्या घटनाकारांनी, म्हणजे मोस्टली त्याच्यामध्ये ड्राफ्टिंग कमिटीचा समावेश होता, B.R. आंबेडकर अँड रिमेनिंग 6 मेंबर्स, दे स्टडीड डिफरंट कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ डिफरंट कंट्रीज. आणि त्याच्यातल्या सगळ्या घटनांचा अभ्यास करून आपण जे म्हणतो चांगलं ते घ्यायचं आणि वाईट ते टाकून द्यायचं. दे ऍक्सेप्टेड अडॉप्टेड गुड थिंग्स इन आवर कॉन्स्टिट्यूशन, आणि ज्या वाईट गोष्टी होत्या त्या त्यांनी निग्लेक्ट केल्या. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या घटनेची जी निर्मिती झाली त्या घटनेवर अशी टीका केली जाते. इट्स अ काइंड ऑफ क्रिटिसिझम दॅट इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज बॉरोड कॉन्स्टिट्यूशन. बॉरोड म्हणजेच काय, उसनी घेतलेली आहे. बाकीच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि घेतली. म्हणजे एक अशी टीका होती की देर इज नथिंग क्रिएटिव्ह इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. वॉट एव्हर इंडियन कॉन्स्टिट्यूशन दॅट वी हॅव मेड, इट इज अ काइंड ऑफ अ पॅच वर्क. पॅच वर्क म्हणजे काय, ठिगळांचं काम आहे. की ब्रिटनचा अभ्यास केला, त्यातलं थोडं घेतलं, अमेरिकेचं थोडं घेतलं, आणि फायनली यू मेड. पण नंतर हे आता आपण पाहतोय की आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्षानंतर आपल्याला एक गोष्ट जाणवते की जरी ते पॅचवर्क असेल पण ते पॅचवर्क युनिक आहे. इट हॅज बिकम खूप अडकते का? आवाज क्लिअर येतो का सांगा मला. का प्रतीक्षा मॅम, बाकीचे चेक करा, आदित्य मॅम, दीपाली मॅम, एम आय ऑडिबल? इट्स ब्रेकिंग. क्लिअर आहे, ओके ठीक आहे. प्रतीक्षा मॅम, चेक युअर नेटवर्क. तर हे जगातली सर्वात जास्त लोकसंख्या आहे, मोर दॅन 140 करोड पीपल, राईट. तर हे जे पॅचवर्कचे आहे किंवा उसनी घेतलेली राज्यघटना आहे, अशा प्रकारची टीका आहे ना, दॅट क्रिटिसिझम इज नॉट व्हॅलिड ॲट ऑल, बिकॉज this constitution has become a unique constitution in the world. So that is why India has become a successful democratic country. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जरी भारतीय राज्यघटना की बाकीच्या राज्यघटनांचा अभ्यास करून केलेली असेल तरी प्रत्येक राज्यघटनेची जशी वैशिष्ट्ये असतात तसेच आपल्या भारतीय राज्यघटनेचे काही स्पेसिफिक फीचर्स आहेत. ते फीचर्स आपण आजच्या सेशनमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. सो लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू. फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, सो बिफोर दॅट लेट्स हॅव अ लुक टू दिस पर्टिक्युलर पिक. एक चित्र आहे तुमच्या डोळ्यासमोर, तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामध्ये एक 7 लोक आहेत. कोण असतील, कोण सांगेल मला? कोणती कमिटी असेल? विच कमिटी इज दिस? बिकॉज वी नो आपल्याकडे वेगवेगळ्या कमिट्या होत्या. संघराज्य समिती असेल, मूलभूत हक्क समिती असेल, अल्पसंख्याक समिती असेल. ही सगळ्यात महत्वाची समिती आहे जी तुमच्या समोर आहे. कोण सांगेल मला कोणती कमिटी असेल? विच इज दिस कमिटी? हाऊ मेनी पीपल आर देअर? 7 पीपल आर देअर. दिसतंय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बघा या ठिकाणी, राईट. सो दिस इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राईट. आहेत का बघा, चेक करा. हे मुन्शी आहेत, राईट. सादुल्ला आहेत, राईट. आणि बाकीचे जे मेंबर्स आहेत याला आपण काय म्हणतोय, दिस इज ड्राफ्टिंग कमिटी. दिस इज ड्राफ्टिंग कमिटी. ड्राफ्टिंग कमिटीचे सगळे 7 मेंबर्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये या 7 मेंबर्सचं मेन काम होतं. दिस 7 पीपल, नॉट मेंबर्स, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही वॉज द चेअरमन ऑफ इंडिया ड्राफ्टिंग कमिटी. सो 6 मेंबर्स प्लस 1 चेअरमन, आणि याचं झालं एक ड्राफ्टिंग कमिटी. आणि या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये त्यांचं एकच काम होतं, ड्राफ्ट करणे. म्हणजेच काय, टू मेक अ रफ स्केच that which kind of provisions should be there in our constitution. So that was the main concern. And in order to do that, these people have studied different constitutions.
मतलब थोडक्यामध्ये मेकिंग कॉन्स्टिट्यूशन वॉज नॉट अ इझी टास्क, because constitution is what it was not a kind of a law that was made for a particular purpose and for a particular period of time. They wanted to make particular constitution that is going to be that is going to remain for thousands of years for particular country. So for that purpose they studied different constitutions of different countries, and finally they made our own constitution, that is Indian constitution, and it was implemented in 26th of January 1950. Okay, so these were members from the drafting committee, and this is a real pic. एक खरं चित्र आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. हे बघून घ्या. Just read this carefully and I hope you people have made a separate notebook. प्रत्येकाने नोटबुकचा वापर करायचा आहे, महत्वाच्या गोष्टी पॉइंट आउट करायच्यात. पहिलं काय बघा, म्हणजे दिस इज अ काइंड ऑफ इंट्रोडक्शन दॅट इंडियन कॉन्स्टिट्यूशन वाईल मेकिंग इट, भारतीय घटनाकारांनी भारतीय घटना तयार करताना जगातील 60 वेगवेगळ्या राज्यघटनांचा अभ्यास केला. सो दिस क्वेश्चन विल बी देअर इन एक्झामिनेशन. Approximately how many different constitutions of different countries were studied while making our own constitution? So option will be 40, 60, 80, 90. You are going to select 60 word. Right? 60 राज्यघटनांचा अभ्यास केला होता. पुढे काय म्हटलंय, हा अभ्यास करताना त्यांनी वेगवेगळ्या घटनांमधली चांगली तत्वे, सो दे अडॉप्टेड गुड प्रिन्सिपल्स फ्रॉम ऑल कॉन्स्टिट्यूशन. मी जसं म्हटलं ना, दे वर व्हेरी सिलेक्टिव्ह. ते खूप त्यांनी सिलेक्टिव्ह होते, चांगल्या गोष्टी घेतल्या आणि वाईट गोष्टी सोडून परिपूर्ण अशा संविधान स्वरूपात संविधान निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राईट. त्यामुळे आपली भारतीय राज्यघटना घटनेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे आपल्यासाठी महत्वाचे ठरते. राईट. जसं मी तुम्हाला म्हटलं की वी पीपल, नॉट वी मीन्स आर constitution makers, studied different constitutions of 60 different countries, and finally this constitution was made, it was framed. So after making this constitution we can find different features of that constitution. तर त्याचे फीचर्स कोणते कोणते ते आपण पाहणार आहे. सो बिफोर वी स्टार्ट, लेट मी शेअर दिस इंग्लिश स्लाइड. The features of Constitution of India. So Indian Constitution studied 60 world constitutions while drafting the Constitution of India. So 60 different constitutions of different countries were studied before making this constitution, and he adopted the good principles of different constitutions and tried to create a complete constitution of India. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांचा 60 घटनांचा अभ्यास केला, चांगली तत्वे घेतली, दे अडॉप्टेड गुड थिंग्स and they avoided something which was negative or bad. Therefore we need to study the features of Indian constitution in a detailed manner. Right? Clear hua? Any doubt about this? Right? So good principles were taken and bad things were avoided, and finally it has become a beautiful work of art. And still that constitution is very much valid for our country, which is the largest democratic country in the world. Okay, so let's see which is the first feature from this. पहिलं फीचर कोणते पण बघा. रीड दिस केअरफुली. काय म्हटलंय बघा. येस, चेक करा, पढो. This is one of the most important one of the most important features of Indian Constitution. की भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठी राज्यघटना मानली जाते. जगातील सर्वात मोठी राज्यघटना, खूप जास्त सर्वसमावेशक आणि विस्तृत. सी, दिस इज नॉट वन ऑफ द लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन बट द लार्जेस्ट, सगळ्यात मोठी राज्यघटना आहे, आणि इट इज इन रिटन फॉर्म. म्हणजे काही राज्यघटना जर तुम्हाला माहिती असेल तर इंग्लंडची राज्यघटना, अमेरिकेची राज्यघटना, या सगळ्यांचा अभ्यास करताना आपण पाहतो की इंग्लंडची राज्यघटना अलिखित स्वरूपाची आहे, कुछ लिखा नाही वहां पे. पण भारताची राज्यघटना लिखित स्वरूपाची आहे. राईट. आणि याच्यामध्ये एक प्रस्ताविका
22 कलमे आणि 22 भाग आणि 395 कलमे यांचा समावेश होता. ओके, येस, आदित्यचं सजेशन आहे की मराठीची स्लाइड असताना मराठी बोला, इंग्लिश स्लाइड. ठीक आहे, ओके ओके आदित्य, मी ते होते असं माझं ते स्पॉन्टेनियसली निघून जाते, मी ते काळजी घेतो, डोंट वरी. तर जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणती? तर भारताची जगातील सर्वात लिखित राज्यघटना कोणती? तर सॉरी, लिखित आणि मोठी आहे. मोठी का आहे? कारण भारताचा विचार करता जगातील सगळ्यात मोठा लोकसंख्येचा देश त्यावेळेस तर नव्हता, पण एक मोठा लोकसंख्येचा देश त्यावेळेस सुद्धा होता. जवळजवळ 50 कोटी लोकसंख्या 1950 मध्ये होती भारताची. अशा देशासाठी अशी राज्यघटना असावी की त्याच्यामध्ये पुढे कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन यायला नको. त्याच्यावर सगळ्या तत्वांचा, सगळे प्रिन्सिपल जे होते ना, त्यांनी खूप डिटेलमध्ये सांगितले त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय झाली, जगातील सर्वात मोठी राज्यघटना झाली, जी खूप सर्वसमावेशक आहे आणि विस्तृत आहे. सर्वसमावेशकला आपण काय म्हणतो? कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे. सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड आहेत. मग फंडामेंटल राईट्स असतील, मूलभूत हक्क असतील, मूलभूत कर्तव्य असतील, मार्गदर्शक तत्वे असतील, आणीबाणीच्या तरतुदी असतील, घटना दुरुस्तीच्या वेगळ्या पद्धती असतील, राईट. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण, जी सगळ्यात मोठी झाली, याचं कारण होतं की एक प्रस्ताविका, त्याला प्रिएम्बल म्हणतो, 22 भाग, 22 डिफरंट पार्ट्स, 395 कलमे, 395 आर्टिकल्स अँड 8 अनुसूची म्हणजे 8 स्केड्युल्स. तर तुम्ही पाहू शकता, एवढ्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव जर करायचा असेल तर डेफिनेटली ती गोष्ट कशी होणार आहे? मोठी होणार आहे, लेंदी होणार आहे. म्हणून भारताची राज्यघटना कशी झाली? मोठी झाली. कालांतराने याच्यामध्ये काही घटना दुरुस्त्या झाल्या. जसं घटनाकारांना माहिती होतं की आपण जी राज्यघटना तयार करतोय, ती राज्यघटना तयार झाल्यानंतर कोणती गोष्ट फायनल नसते. काही गोष्टीमध्ये बदल करावा लागतो, चेंज करावा लागतो. आणि तो चेंज करण्यासाठी काही त्यांना घटना दुरुस्त्या करणं अपेक्षित होतं, त्या झाल्या. त्यामुळे आता परत एकदा ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटनाच आहे असं लक्षात ठेवा. सो हे पहिलं वैशिष्ट्य आहे. आता मी सेम थिंग तुम्हाला इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करतोय, मी काळजी घेईल याची. मराठीच्या वेळेस मराठी. सो वाय इंडिया कॉन्स्टिट्यूशन इज नोन एज द लार्जेस्ट अँड द मोस्टली रिटन कॉन्स्टिट्यूशन? बिकॉज we have got an unwritten constitution, that is इंग्लैंड. तो इंग्लैंड की जो कॉन्स्टिट्यूशन है वो लिखी नहीं है, राइट. तो दिस इज द ओनली कॉन्स्टिट्यूशन विच इज द लार्जेस्ट कॉन्स्टिट्यूशन. why it has become so large? Because it has one preamble, 22 parts, 395 articles and 8 schedules were there when it was written at the beginning, right? Why it has become so large? Because simple reason is that when this constitution was written, that time India's population was near about 50 crore. So those people, constitution makers, they knew one thing, this task, this work or this constitution is going to be there for hundreds of years or thousands of years till India persists. So in order to make it very clear, not vague, they try to mention each and every article in a clear cut manner. So there should not be any kind of confusion regarding any article. So in order to clear that confusion, they have made provisions very clear, and in that process, this constitution become very lengthy, right? So basically, it had one preamble, 22 parts, and 395 articles were there, and 8 schedules were there when this constitution was written at the beginning. And as we know that nothing is permanent, according to demands of society, according to the need of time, we have to change certain things, and constitution cannot be an exception to that. So even the constitution makers knew this thing. So that is why they had made a provision that if time comes, we will amend it. We will make a few important amendments in it. So as time passed, they have amended. So over time, some constitutional amendments have been made, and scope of this constitution has increased to a great extent. So it is considered to a largest written constitution in the world. Is that clear? Why has it become the largest constitution in the world? Because the need, the large population, and they never wanted to make any kind of what we can say, create any kind of confusion. So in order to clear that confusion, they mentioned each and every article separately.
Even exceptions have been given. So that is why this constitution has become the largest constitution in the world. Is that clear? Any doubt, Jagriti ma'am? Clear हुआ सबको? Okay. So this is the most important first feature. Now, आता दुसरं आपण बघू. दुसरं काही फीचर येते इम्पॉर्टंट. जसं मी तुम्हाला म्हटलं, ब्रिटनची राज्यघटना अलिखित स्वरूपाची आहे आणि अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये 7 कलमांचा समावेश आहे. बघा, भारताच्या राज्यघटनेमध्ये 395 कलम होते आणि 22 भाग होते. ब्रिटनची राज्यघटना अलिखित आहे. अलिखित म्हणजे कुछ भी लिखा नाहीये. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये फक्त 7 कलमे आहेत, ओनली 7 आर्टिकल्स. घटनेची निर्मिती करताना मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपती, आणीबाणी अशा जगातील संकल्पनांचा वापर करण्यात आला. त्यावेळी भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून भारताची राज्यघटना अतिशय विस्तृतपणे लिहिण्यात आली. यांनी कारण सांगितलेले वाय इंडियाज, म्हणजे भारताची राज्यघटना विस्तृत का झाली, याचं साधं त्यांनी कारण सांगितलंय की कन्फ्युजन नको. मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्वे असतील, राष्ट्रपती असेल, आणीबाणी, हे सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड फीचर्स आहेत आणि त्याच्याबद्दल कन्फ्युजन नको म्हणून त्या प्रोसेसमध्ये ती लेंदी झाली. बघा एकदा, सी as we have talked that Britain constitutions, it was unwritten, it is unwritten, so nothing is mentioned in in British constitution. So that is one of the features of democratic countries कि England is known as the oldest democratic country in the world, right? Still that country is running successfully though its constitution is written, it's not written anywhere. So while US means America constitution contains only 7 articles. Just think about America, rich country, 50 crore people and only 7 articles. So that is the feature of America's constitution. But our constitution makers deliberately made it lengthy because they never wanted to create any kind of confusion. The Constitution of India has been written in a very elaborate manner to avoid any problem in future. Yes, any problem in future कि कोई confusion नहीं होना चाहिए future में. Because we have got important concepts like fundamental rights, guidelines means directive principles. This is important word for guidelines means directive principles, and president's emergency, which were in the drafting constitution. So because of complicated concepts that we are going to have in future, or we may face problems. So in order to make it clear, they have written in a lengthy manner. That is why India's constitution has become the largest constitution in the world. ठीक है, लेट्स मूव पुढे. बघा, तसेच भारतातील सर्व राज्य, घटक राज्य आणि केंद्र सरकार यांसारखी वेगवेगळ्या घटना नसून एकच घटना असल्यामुळे घटनेचा आकार अजून वाढलेला आहे. खूप महत्वाचं आहे बरं का, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. जसं मी तुम्हाला म्हटलं, अमेरिकेची स्थापना झाली, अनेक राज्य एकत्र आल्याने एक देश निर्माण झाला. भारताचं तसं नाही. भारत एक देश होता, नंतर राज्यांची विभागणी झाली. त्याच्यामुळे प्रत्येक राज्याला कोणतेही वेगळं अस्तित्व नाहीये. देश सबसे ऊपर, देशाचं एकच संविधान आणि ते संविधान सगळ्या राज्यांना लागू होतं. येस, काही राज्यांना विशेष दर्जा आहे, तुम्हाला माहिती असेल. जसे जम्मू काश्मीर मध्ये 370 आर्टिकल होतं, म्हणजे 370 कलमानुसार राज्यघटनेच्या जम्मू काश्मीरला विशेष प्रोव्हिजन देण्यात आलं होतं की तिथल्या मुलीने कुठं बाहेर लग्न केलं तर तिथला प्रॉपर्टीचा हक्क गेला, तुम्ही प्रॉपर्टी विकत घेऊ शकत नाही. आणि जे मागासलेले राज्य आहेत ना, नॉर्थ ईस्ट स्टेट्स, दक्षिण आपले उत्तर पूर्वेचे राज्य, ज्याला आपण मणिपूर, मेघालय, नागालँड, यांसाठी त्यांच्यासाठी काही वेगळ्या प्रोव्हिजन्स केल्यात. हा अपवाद जर सोडला तर भारताच्या सारखी राज्यघटना दुसरी कोणत्याही देशाची नाही, लक्षात, सॉरी, राज्याची नाहीये. सो वी डोंट हॅव एनी स्पेसिफिक. आपल्याला कोणतेही, समजा महाराष्ट्राची वेगळी राज्यघटना नाहीये, उत्तर प्रदेश नाही, एक ही संविधान है देशासाठी पण एक, और सारे स्टेट्स के लिए भी एक ही संविधान होगा. त्यामुळे घटनेची व्याप्ती अजून वाढली. मग सगळ्या राज्यांसाठी, समजा आता 28-30 राज्य आपण म्हटलं, सगळ्या राज्यांचा समावेश होणार, देश पण एक आहे. मग सगळ्यांचा विचार करायचा म्हटलं तर एकच राज्यघटना पाहिजे. एक करायची म्हटलं तर ती मोठी होणार, म्हणून ती मोठी झालेली आहे. साधं सिंपल रिझन आहे. पुढे बघा, सी
So India is the largest democratic country. India has the central government, and even we find state governments as well. Maharashtra, UP, Karnataka, Tamil Nadu, Andhra Pradesh, Jammu Kashmir. So there are different states. So except Jammu Kashmir 370 article, and Jammu Kashmir even had its own constitution. Okay. And a few important states like Northeast state, Manipur, Meghalaya, Nagaland. So these states have made, for these states, we have made a specific important provisions for their welfare. except that, except that we don't have any separate constitution for any country in the world, in India. So one country, one nation, one constitution. So we don't have constitution of Maharashtra, constitution of UP. So in order to make one constitution very much inclusive and what we can say acceptable to all states, it has become lengthy. So the size of the incident increased further, and it is not separate incident for all. हे सोडून द्या, काहीतरी चुकीचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. So we don't have any different constitution for states, and only one constitution, one nation, one constitution. So some states and have got special status. आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 370 पहलगाम अटॅक तुम्हाला माहिती असेल. स्टिल दॅट प्रॉब्लेम इज गोइंग ऑन बिकॉज वेन this state called Jammu Kashmir merged in India, so that time they had put condition that we should have special status, and in order to maintain that we had made provision of article 370. Even northeast states Manipur, Meghalaya, Nagaland, rebellious activities are always going on there. So in order to satisfy those activities, we had to make special provisions for those states as well. So according to article 371, we had special provisions for backward states as well. Even Maharashtra साठी पण आहे. सॉरी. और उस पर क्वेश्चन आता जाएगा क्लास में, एग्जाम में. 370 A, B, C, D regarding which state. So I am going to teach you that as well. But right now, just remember only two articles were there, 370 and 371. Those were made specially for states. Otherwise, one nation, one constitution. So that is why this constitution has got wide scope and it was expanded at a large. Okay, this was something that you should remember. पुढे बघा, थर्ड इम्पॉर्टंट फीचर, विविध स्रोतांपासून निर्माण करण्यात आलेली घटना. जसं मी तुम्हाला म्हटलं, भारताची राज्यघटना बनवताना वेगळ्या वेगळ्या 60 वेगळ्या देशांचा अभ्यास केला राज्यघटनेचा. भारतीय राज्यघटनेचा मोठा भागात 1935च्या कायद्यावर आधारित. इम्पॉर्टंट पार्ट या. दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड अँड इट विल बी आस्क्ड की भारताच्या राज्यघटनेचा मोठा भाग हा कोणत्या याच्यावर आधारित आहे पोरांनो? भारतीय शासन कायदा 1935, 1935 का जो ऍक्ट था त्याच्यावर आधारित आहे. आणि त्याच्यातून जवळजवळ 250 तरतुदी घेतल्या. एवढंच लक्षात ठेवा. लार्ज पार्ट, मोठा भाग भारतीय राज्यघटनेचा अवलंबून आहे 1935च्या कायद्यावर. त्यातून 250 तरतुदी आपण घेतलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे डिफरंट सोर्सेस वापरलेत, वेगळ्या प्रकारच्या राज्यघटनांचा अभ्यास केलाय. आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगळ्या देशांचा अभ्यास करायच्या अगोदर आपला ऑलरेडी एक कायदा होता, भारतीय शासन कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. त्याच्यातून आपण 250 म्हणजे 250 तरतुदी आपण घेतलेल्या आहेत सुरुवातीला. ठीक आहे, बघा लक्षात ठेवा. जनरेटेड फ्रॉम व्हरायटी ऑफ सोर्सेस. एकदा वाचून घ्या. द कॉन्स्टिट्यूशन मेकर्स क्रिएटेड देअर कॉन्स्टिट्यूशन by studying the events मतलब by studying different things from 60 different countries of the world. So 60 different constitutions of different countries were studied, and large part, see this is very important, a large part of Indian constitution is based on 1935 Act, Government India Act 1935,
and about 250 provisions of Indian Government Act have been adopted by the Indian Constitution. So though we have different sources like different countries constitutions, these are sources for Indian Constitution, but the most important source was Indian Government Act 1935, and from that act we have taken 250 provisions. Okay, will you remember this? सगळ्यांच्या लक्षात राहील काय? क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट जरा पटपट. नेक्स्ट बघा. ठिगळांचे कार्य, इम्पॉर्टंट पार्ट. ठिगळ म्हणजेच काय रे? पॅच. पॅच माहिती आहे ना तुम्हाला? एक पॅच होता है, यहाँ पे चिपकाया जाता है, कपडा फट जातो, पॅच लावलं जातं. किंवा उसने राज्य घटना म्हणजे आपल्या घटनेस वरील प्रकारच्या टीकेला सामोरं जावं लागतं, की घटनाकारांनी बाकीच्या घटनेतलं घेतलं आणि स्वतः लिहिलं, वेगळं काहीच नाही केलं, स्वतःची काही निर्मिती क्षमता नव्हती असं त्यांना म्हणायचंय. परंतु घटना लिहिणाऱ्या सदस्यांनी अतिशय हुशारीने इतर घटनांमधील चांगला भाग अंतर्भूत केला आणि ही घटना अद्वितीय निर्माण केली. अद्वितीय म्हणजे युनिक तयार झाली, राईट? म्हणून ही टीका पूर्णपणे चुकीची आहे, लक्षात ठेवा. ही टीका पूर्णपणे चुकीची आहे. त्याला आपण बॉरोड कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, पॅचवर्क म्हणतो. तर ते नाहीये. का नाहीये? बिकॉज हे युनिक झालंय, स्वतःच एक वेगळं अस्तित्व आपण निर्माण केलंय. अशी राज्यघटना आपण निर्माण केली की आता सुद्धा चालते. खूप कमी दुरुस्त्या कराव्या लागतात. 150 कोटी लोकांना चालते. सुरुवातीला जेव्हा घटना निर्माण झाली त्यावेळेस लोकसंख्या होती 50 कोटी, आता 100 कोटी वाढली, पण घटना तीच आहे. हे आपल्या घटनेचं यश आहे पुराण. त्याच्यामुळे या प्रकारच्या टीकेंना काही वाव द्यायची गरज नाहीये. काय म्हटलं? द सेकंड इम्पॉर्टंट, द नेक्स्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज दॅट इट इज बॉरोड कॉन्स्टिट्यूशन. So the Indian constitution is criticized as borrowed constitution because our constitution makers have studied 60 different constitutions. However, we can say that our constitution has become unique constitution, not event, because of the cleverness of an inclusion of good part and other irrelevant things were neglected from that constitution. So we cannot say that we blindly followed their constitution. We did not do that. We were very choosy, we were very selective while selecting important and good part, which is going to be good for our nation. So that is why Indian constitution is a patchwork, Indian constitution is a borrowed constitution. This kind of criticism is completely invalid, it is not at all correct. So this criticism is completely wrong, right? Why? Because we have studied it and we have made our own constitution. It has become a unique work, and it is very much relevant in today's condition as well. When this constitution was formed, that time we were 50 crore, now we are 150 crore. Still our constitution is very much appropriate for our nation. So this kind of criticism is not at all correct, it is wrong. Okay, next. भारतीय राज्यघटनेचे सोर्सेस कोणते कोणते? सबसे पहला इंपॉर्टंट म्हणलं 1935चा कायदा, द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स. सगळ्यात महत्वाचा सोर्स कोणता होता? भारतीय शासन कायदा. सो यावेळी भारतामध्ये इंग्रजांचं शासन होतं, राईट? त्यावेळेस तो कायदा होता. याच्यामधल्या हा आकडा लक्षात ठेवा, जवळजवळ 250 तरतुदी आपण घेतलेल्या आहेत. आता कोणत्या कोणत्या घेतल्या हे पाठ करून ठेवायचं, मी सांगतो ते नीट ऐका. येस, एम आय ऑडिबल? व्हिडिओ अडकला का पोरांनो? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का? एकदा सांगा मला, चेक करून. जस्ट अ सेकंड. हा, मला नेटवर्क चेक करू द्या कोणाचं आहे पहिलं. हा, क्लिअर ना? ठीक आहे. अडकलं की सांगा बरं का. हा, अडकणार नाही, आपलं 5G आहे, पण तरी पण. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा, लक्षात ठेवा की 250 तरतुदी होत्या. आता क्वेश्चन कशावर येतो नीट लक्षात ठेवा. आता इम्पॉर्टंट पार्ट चालू झालाय. खालील पैकी कोणत्या तत्वाचा स्वीकार हा 1935च्या कायद्यातून करण्यात आला होता?
खालीलपैकी कोणत्या तत्वाचा स्वीकार हा 1935च्या कायद्यामधून करण्यात आला होता? व्हिडिओ माझा अडकतोय असं वाटतंय मला. तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय का रे ऐकताना? का क्लिअर आहे सगळं? सांगा मला. व्हिडिओ लॅग होतोय का? इज इट लॅगिंग? ओके, ठीक आहे, ठीक आहे. माझंच अडकते. ठीक आहे, असू दे, काय प्रॉब्लेम नाही. तर याच्यामध्ये संघराज्य योजना, न्याय व्यवस्था संघ, लोकसेवा आयोग, आणीबाणी, राज्यपाल पद, हे पद सगळे आपण कशातून घेतलेली आहेत? भारतीय शासनाचा जो कायदा 1935चा, त्याच्यामधून हे सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. पाठ ठेवायचं कोणतं कोणतं? संघराज्य योजना, न्याय व्यवस्था, राईट, लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी युपीएससी असेल, इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी असेल, राज्यपाल पद असेल, या सगळ्यांचा स्वीकार आपण 1935च्या कायद्यावरून केलेला आहे. याच्यावर क्वेश्चन येतो, माइंड इट. क्वेश्चन असा येणार, खालीलपैकी कशाचा समावेश, खालीलपैकी कोणत्या तत्वाचा समावेश हा 1935च्या कायद्यावरून करण्यात आलेला आहे किंवा नाही? यू हॅव टू रिमेंबर दिस प्रोव्हिजन. जवळजवळ घटनेचा 75% भाग हा 1935च्या कायद्यावरून घेण्यात आलेला आहे. किती? जवळजवळ 75%, 75% पार्ट या कायद्यावरून घेण्यात आलेला आहे. याला जे हायलाइट केलं ना मी, ते तुम्ही पाठ ठेवणं अपेक्षित आहे बरं का, लक्षात ठेवा. नेक्स्ट, सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. कोणते कोणते सोर्सेस आहेत बघा. पहिला घेतलाय आपण. द फर्स्ट वन इज दॅट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. As I told you, this was before independence, and according to this act we had elections as well, and a few important provisions were made as per this act, and our constitution makers have adopted 250 provisions from this act only, right? So 250 provisions have been taken from this law of in the constitution. This includes, very important part, this includes फेडरल प्लॅनिंग, संघराज्य व्यवस्था, ज्युडिशियरी सिस्टीम, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, इमर्जन्सी, गव्हर्नरशिप, गव्हर्नरशिप म्हणलं का राज्यपाल, अँड नियर अबाउट 75% part of our Indian constitution is directly or indirectly is based on Indian Government Act 1935. Will you remember this? Any doubt about this? Clear हुआ? सबको समझ में आया? व्हेरी गुड. नेक्स्ट सोर्स इज ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. त्याला आपण म्हणतो पुढचा जो सोर्स आहे ना, तो ब्रिटिशांची राज्यघटना. आता एक लक्षात ठेवा, ब्रिटिश लोक आपल्याकडे आले, आपल्या 150 वर्ष राज्य केलं, आणि राज्य केल्यानंतर ते गेले, आणि जाताना त्यांनी सांगितलं होतं बघा, ज्यावेळेस आपल्या भारतातले लोक म्हणायचे की तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य द्या, तर ते म्हणायचे इट इज व्हाइट्समॅन बर्डन. व्हाइट्समैन बर्डन मतलब आप लोगों पे राज करना, मतलब आप लोगों को, यू आर बारबेरिक पीपल, यू आर रांटी पीपल, एंड वी आर हियर टू मेक यू सिविलाइज्ड, एंड दिस काइंड ऑफ बर्डन इज गिवन टू अस बाय द गॉड. देवा ने तुमच्यासारख्या रांटी जमातीला, आपके जैसे जो बारबारिक लोग हैं उनको अच्छे लोग बनाने के लिए, सिविलाइज बनाने के लिए हम लोगों के यहाँ पे भेजा है. तुमच्यासारख्या रानटी लोकांना बदलायला आम्ही इथं आलेलो आहे. त्यासाठी तुम्हाला जे द्यायचं ते आम्ही हळूहळू देणार. सो दॅट इज वाय वी हॅव गॉट 1909 का मोर्ले मिंटो ऍक्ट, 1919 चा चेम्सफर्ड ऍक्ट, 1935 का इंडियन गवर्नमेंट ऍक्ट, एंड सो फाइनली दे गिव दिस वन. सो बिफोर दैट 1893, उसके बाद में चार्टर्ड ऍक्ट 1913, सॉरी 1909चा कोणता होता? मोर्ले मिंटो ऍक्ट. 1919चा लॉर्ड चेम्सफर्ड ऍक्ट, 1900 मॉन्टेग्यू चेम्सफर्ड ऍक्ट, सॉरी, आणि 1935चा होता कायदा, आणि फायनल त्यांनी आपल्याला घटना दिली. तर थोडक्यामध्ये हे लोक आपल्याकडे आलते, यांनी आपल्यावर राज्य केलं, त्याच्यामुळे त्यांच्या घटनेतला बराचसा भाग आपण स्वीकारलेला आहे. म्हणजे ब्रिटिश राज्यघटना
की भारतीय शासन कायदा 1935च्या नंतरचा सगळ्यात मोठा घटक होता तो म्हणून घेतलेले आहे. तर ब्रिटिश राज्यघटनेवरून संसदीय शासन व्यवस्था म्हणजेच काय पार्लिमेंटरी गव्हर्नन्स, कॅबिनेट मिनिस्टर कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद म्हणजे लोकसभा राज्यसभा, फर्स्ट पोस्ट पास सिस्टीम हे काय प्रकारे मी नंतर सांगेल तुम्हाला, कायद्या करण्याची पद्धत म्हणजे फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, समिती अवस्था, राईट, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व, संसदेचा विशेष अधिकार, हे सगळा समावेश राज्याच्या घटनेवरून करण्यात आलेला आहे. एक एक मी सांगतो. शासन व्यवस्था पार्लिमेंटरी असेल म्हणजेच काय, एक लोकसभा राज्यसभा असेल आणि त्यातून मिनिस्टर्स असतील, कॅबिनेट मिनिस्टरचे असतील. फर्स्ट पोस्ट ऍक्ट म्हणजेच काय, एखादा गुन्हा एखाद्या माणसाने केला तर त्या गुन्ह्यासाठी आत्ताच्या काळात जी तरतूद आहे त्यानुसार त्याला शिक्षा होईल, नक्की भविष्यातल्या कायद्याने, राईट. कायदा करण्याची पद्धत म्हणजे एखादा कायदा पास करायचा तो कसा करायचा, या सगळ्या प्रोव्हिजन्स मी आता हायलाइट केलेल्या या सगळ्या ब्रिटिशांच्या राज्यघटनेवरून घेतलेल्या आहेत. हे तुम्हाला पाठ ठेवायचंय. यू हॅव टू रिमेंबर ऑल दिस थिंग्स. लक्षात ठेवताल? इज दॅट क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? शॅल आय क्लिअर दिस? So after 1935 Act, British Constitution was the major source for the constitution makers. Why was it so? Because Britishers ruled over us more than 150 years. So which provisions we had adopted from the Constitution of Britain? The British Constitution provides us the bicameral system. Bicameral parliament means what? Upper house, lower house, Lok Sabha, Rajya Sabha. This kind of provision that we have taken from British Constitution. The first past post system, it's about a law that is in Article 20 फंडामेंटल राइट्स मध्ये, त्याच्यामध्ये मी बोलणार आहे. द नेक्स्ट वन इज रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य. इट मीन्स वॉट एव्हर विल हॅपन इन दिस कंट्री इट विल बी अकॉर्डिंग टू लॉ. नो बडी इज बिगर दॅन लॉ. Single citizenship, that only one citizenship will be there, citizen of India, not citizen of Maharashtra or Karnataka. Everyone is going to be a citizen of India, and parliamentary special powers are included in the British Constitution. Okay, so these were important provisions which were adopted from British Constitution. Any doubt असेल विचारा, डाऊट नसेल क्लिअर म्हणा पूर्ण. Any doubt you have regarding this? Shall we move? मला परत एकदा सांगा, व्हिडिओ लॅग होतोय का रे पोरांनो? मी फर्स्ट टाइम असं होते, मी इकडे बोललो की वेगळंच येते, म्हणजे असं नाही झालं पाहिजे. क्लिअर आहे ना एकदम? सांगा मला, का लॅग येतोय? ठीक आहे, चालेल. कारण ते रेकॉर्डिंग प्रॉपर झालं पाहिजे, बाकी काही नाही. ठीक आहे, ठीक आहे, ओके. सो नेक्स्ट सोर्स ऑफ आर, सॉरी आदिती, पुढचा आपला राज्यघटनेचा सोर्स आहे दॅट इज अमेरिकेची राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये फक्त किती कलमे सांगा मला? हाऊ मेनी आर्टिकल्स वर देअर इन अमेरिका राज्यघटना? किती होते? ओनली 7. बरोबर ना? 7 आहेत, 7. फक्त 7 राज्यघटने एक्झॅक्टली. तर अमेरिकेच्या राज्यघटनेवरून खालील तरतूद समावेश करण्यात आलेला आहे. कोणता कोणते बघा. पहिला आहे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. उपराष्ट्रपती पद, डेप्युटी प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट. न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य म्हणजे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी सिस्टीम. न्यायालयीन पुनर्विलोकन ज्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो. राष्ट्रपती, महाभियोग आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून दूर करण्याची पद्धत ज्याला आपण महाभियोग म्हणतो, काढून टाक, इम्पिचमेंट ज्याला म्हणतात. या सगळ्या गोष्टी कुठून घेतल्यात आपण? युएसएच्या राज्यघटनेवरून घेतलेल्या आहेत. आता या सगळ्या गोष्टी कोणत्या आहेत? ना,
हा तेच त्यालाच लॅग म्हणतात, की मी अगोदर बोलतो नंतर आवाज येतोय. तो लॅग काय येतोय बघितलं पाहिजे. काही प्रॉब्लेम नाही, असू द्या, होईल ते सॉर्ट आउट, मी चेक करतो. आता ऍडजस्ट करू आजच्या एवढ्या दिवस आपण. ठीक आहे. तर फंडामेंटल राईट्स, व्हाईस प्रेसिडेंटचं पोझिशन असेल, न्यायालयाचं स्वातंत्र्य असेल, ज्युडिशियल रिव्ह्यू असेल, राष्ट्रपतीवरची महाभियोगाची कारवाई असेल, या सगळ्या गोष्टी आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेल्या आहेत. याच्यावर क्वेश्चन येतो. आता हे काय एक्सप्लेन करत बसत नाही, मी तुम्हाला सांगणार आहे काय असते ते. न्यायालय तुम्ही फक्त पाठ ठेवा, हे सगळ्या प्रोव्हिजन्स आपण डिटेलमध्ये नंतर घेणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे पाठ ठेवायचं बरं का पोरांनो. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजेच काय हे मी सगळं सांगणार. दिस इज कन्सेप्च्युअल पार्ट. तर थोडक्यामध्ये मी सांगतो. फंडामेंटल राईट्स तर तुम्हाला माहिती आहेत, मूलभूत हक्क सगळ्यांना माहिती आहेत. उपराष्ट्रपती पद तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये एक प्रेसिडेंट असेल आणि दुसरा व्हाईस प्रेसिडेंट असेल. तो व्हाईस प्रेसिडेंट आहे ना, पहिलं नव्हतं, ते आपण राष्ट्रपतीकडून घेतलेलं आहे. न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य म्हणजेच काय, नो बडी, म्हणजे जगातला कोणताही व्यक्ती त्यांना हे नाही करू शकत. काय म्हणतो आपण, कार्यकारी मंडळ असेल किंवा कायदे मंडळ असेल, पंतप्रधान असेल, ते त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही करू शकत. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजेच काय, कायदे मंडळाने एखादा कायदा केला आणि तो कायदा चुकीचा आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगू शकतं. आणि न्यायाधीशाला पदावर काढण्याची पद्धत म्हणजे, एखाद्या न्यायाधीशाने चांगलं काम नाही केलं, बेशिस्त वर्तन असेल, करप्शन असेल, तर त्याला काढून टाकलं जाऊ शकतं. याची तरतूद राज्यघटनेमध्ये आहे अमेरिकेच्या, ती आपण घेतलेली आहे. USA Constitution. Just have a look. See, there are only seven. There are only 7 articles in USA Constitution. So, which provisions we have adopted from the Constitution of America? So, the following provisions are incorporated into Indian Constitution from the Constitution of India. Sorry, United States of America. The first one is fundamental rights. Second one is vice president office. Third one is independence of judiciary system. Fourth one is judicial review. What does it mean by judicial review? If a parliament has passed any particular law and court says that this law is not according to our framework of Indian Constitution, so Supreme Court has got the power to remove that law, to abolish it. So this is called judicial review. Review किया जाता है उस कायदे को. And the method of impeachment of the president or removal of Supreme and High Court judges, all these are derived from Constitution of United States. So all these provisions you have to remember. रट्टा मारो, कुछ भी करो, याद रखो. Yes, any doubt about this? Clear असेल clear म्हणा, पण doubt असेल doubt विचारा. Done. Next one is Canada. So Canada is an important country and our constitution makers, आपल्या राजकीय लोकांनी याचाही अभ्यास केला आणि कॅनडाच्या राज्यघटनेवर खालील तत्वे स्वीकारण्यात आली. पहिलं तत्व होतं प्रभावी असणारे केंद्र सरकार. प्रभावी असणारं केंद्र सरकार म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की भारतामध्ये अनेक राज्य आहेत, पण महाराष्ट्र देशाच्या पुढे नाहीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदींना चॅलेंज नाही करू शकत. तो केंद्र सरकार सबसे स्ट्रॉंग होता है. शेषाधिकार केंद्राकडे. मग 3 प्रकारच्या सूची असतात, केंद्र सूची, राज्य सूची आणि कॉन्कर्ड लिस्ट, ज्याला आपण म्हणतो समवर्ती सूची. तर जे इम्पॉर्टंट जे दोन्हीच्याकडे आहेत त्याचे काही अधिकार केंद्राकडे दिलेले, केंद्राकडे राहतील. राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी असतो. म्हणजे राज्यपालाचं काम असतं की एखाद्या राज्यामध्ये राज्यघटनेच्या नुसार काम चाललंय किंवा नाही ते पाहणं आणि तसा रिपोर्ट राष्ट्रपतीला देणं आणि राष्ट्रपतीने तो पंतप्रधानांना कळवणं. म्हणजे ही ज काइंड ऑफ एजंट, तो एजंट असतो केंद्राचा. म्हणून राज्यामध्ये नेमणूक सर्वोच्च सल्लागारांचं क्षेत्र म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं सल्लागार क्षेत्र, ज्याला आपण म्हणतो की कन्सल्टिंग पॉवर जे असतात ना सर्वोच्च न्यायालयाच्या,
की काही केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालय काय करू शकतं, सरकारला सल्ला देऊ शकतं. या सगळ्या गोष्टी कॅनडाच्या राज्यघटनेवर स्वीकारल्या, तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. ठीक है, क्लियर. अब ये देख लीजिए, कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॅनडा इंपॉर्टंट पार्ट आहे की कॅनडाच्या राज्यघटनेवरून काय एक्सेप्ट केलेलं आहे. So the following principles are adopted by constitution of Canada. हे चुकून झाले. फॉलोइंग कॉन्स्टिट्यूशन्स आर अडॉप्टेड फ्रॉम पाहिजे फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॅनडा. म्हणजे कॅनडाच्या राज्यघटनेतून काय काय घेतलेलं आहे. द फर्स्ट वन इज दॅट द अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर. ऍज यू नो दॅट गव्हर्नर इज ऑल्सो नोन एज राज्यपाल. ही इज अ एजंट ऑफ सेंटर. ही he is a kind of a person who sees whether the administration is going on according to law or not. Second one is representative of center to the government. तो आपल्याला सांगितलं. And center has the advisory jurisdiction to the Supreme Court. But in some cases, important cases, Supreme Court can give guidelines to the center कि आपको ऐसे ऐसे करना चाहिए, ये नहीं करना चाहिए. सो कंसल्टिंग पावर होता है ना, वो होता है सुप्रीम कोर्ट का. So these provisions were adopted from Constitution of Canada. Any doubt about this? हे पार्ट करायचं बरं का, लक्षात ठेवा. ऑल दिस थिंग्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. हा रट्टा मारा, काही करा, पण पाठ ठेवा. याच्यावर क्वेश्चन येतो की खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा वट म्हणजे असं येणार, राज्यपालाची नेमणूक हा खालीलपैकी कोणत्या घटनेवरून घेतलेला भाग आहे. खाली उदाहरण येईल इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि कॅनडा. तर तुमचा आन्सर पाहिजे कॅनडा. द अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर दिस पार्ट is adopted from which constitution? So your answer should be Canada. Clear? Yes. Next one, आयरलैंड की राज्य घटना. देख लो इसको एक बार. आयर्लंड हा एक युरोप मधला देश आहे, ब्रिटनच्या शेजारचाच. म्हणजे ऍक्च्युली ग्रेट ब्रिटनचा पार्ट कोणता कोणता. ग्रेट ब्रिटन ज्याला आपण म्हणतो ना, इंग्लंड नाही बरं का. ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटन मध्ये काय येतं, इंग्लंड येतं, आयर्लंड येतं, स्कॉटलंड येतं, वेल्स पण येतं. 4 देशांचा समावेश होतो ग्रेट ब्रिटन मध्ये. सो आयर्लंडची वेगळी राज्यघटना आहे. तो आयर्लंडच्या राज्यघटनेमधून मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, राज्यसभेवर होणाऱ्या सदस्यांचे नामनिर्देशन या बाबी आयर्लंडच्या राज्यघटनेवरून घेतल्यात आलेले आहेत. फेवरेट है एमपीएससी. एमपीएससी का फेवरेट आयर्लंड. तो उस पे क्वेश्चन पूछा जाता है. ओके, तर हे सगळं लक्षात ठेवा. मार्गदर्शक तत्वे आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत, ते त्यातून घेतलेली आहेत. राष्ट्रपती निवडणूक कशी होते, राज्यसभेवर ज्या लोकांचं नेमणूक केली जाते कशी केली जाते, नामनिर्देशन, या सगळ्या गोष्टी आपण आयर्लंडमधून घेतलेल्या आहेत. एकदा इंग्लिश मध्ये पाहून घ्या, वाचून घ्या. मला 1 मिनिटाचा वेळ द्या फक्त, एकदा बघून घ्या सगळं. ओके, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ आयर्लंड. पहिलं बघा, this is not guidelines. That is, guidelines means directive principles. So after fundamental rights, one of the important features of Indian constitution is that directive principles means how government should govern the country, right? The next one is the manner of election of the president.
राष्ट्रपति का चुनाव कैसे किया जाएगा? The next one, nomination of members to this Rajya Sabha. So some members are selected, sorry, elected, and some are nominated, appointed, we can say. So what should be the criteria for that? That is again we are adopted from Constitution of Ireland. So these provisions we have adopted from the Constitution of Ireland, and you need to remember them. It is also known as the Irish Constitution. Okay, so Constitution of Ireland is important because Ireland is one of the parts of Great Britain. So Great Britain has got four important countries, we can say. The first one is England, second one is Wales, third one is Scotland, and the fourth one is Ireland. So when we accept the important provisions and principles from the Constitution of England, so definitely we need to think about the Ireland as well, and these important things that we have seen. So directive principles have been adopted from the Irish Constitution. This question is asked, has been asked more than 10 times in MPSC exam. 10 पेक्षा जास्त वेळा विचारला प्रश्न आहे. मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत? तर तुमचं नाव ठेवायचं आयर्लंड आयरिश राज्यघटना. एनी डाऊट अबाउट दिस? शॅल वी मूव? नेक्स्ट वन. नेक्स्ट वन इज साऊथ आफ्रिका, ज्याला आपण दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना म्हणतो. साऊथ आफ्रिका, व्हेरी इम्पॉर्टंट. सी, घटना दुरुस्तीची पद्धत, जसं मी तुम्हाला म्हटलं, एखादा देश स्वतंत्र झाला, घटना निर्माण झाली, घटनेनुसार देशाचं काम चालू आहे, पण अचानक आपण पाहतो की एखाद्या वेळेस काय होतं की देशाचं त्या काम बेस्ट काळानुसार आपल्याला घटनेमध्ये काही बदल करावा लागतो, आणि हा बदल करताना आपल्याला एका वेगळ्या पद्धतीचा वापर करावा लागतो. त्याला आपण घटना दुरुस्ती पद्धत म्हणतो. म्हणजे घटना दुरुस्तीची पद्धत काय असावी? ही प्रोव्हिजन आपण दक्षिण आफ्रिकेतून घेतलेली आहे. राज्यसभा सदस्याची निवड, बरं का, निवड म्हणलंय, नॉमिनेशन नाही, अपॉइंटमेंट नाही. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की राज्यसभेवर काही सदस्यांची निवड राज्यपाल सुद्धा करतो. तर निवड वेगळं आणि नेमणूक वेगळं, येते लक्षात. निवड मतलब अपॉइंटमेंट, सॉरी, निवड म्हणजे निवडून जाणे, आणि अपॉइंटमेंट म्हणजे नेमणूक करणे. तर राज्यसभेच्या सदस्यांची निवड हा शब्द महत्वाचा आहे. निवड, नॉट नेमणूक नाही. नेमणूक म्हटलं की तुमचं उत्तर चुकलं. निवड कशातून घेतली जाते? दक्षिण आफ्रिकेतून. की वरील दोन तत्वे वरील घटनेतून भारताने घेतलेली आहेत. ठीक आहे. जपानची राज्यघटना जास्त नाही, एकच घेतलंय, की कायद्याने प्रस्थापित पद्धत. आता हे काय प्रकारे नीट समजून सांगतो मी. बघा, उदाहरणार्थ, एखाद्या देशामध्ये एखादी गोष्ट करायची आहे, तर ती गोष्ट करताना मला एका पद्धतीने करावी लागते, मला कायद्याचा वापर करावा लागतो, आणि तो कायदा मला व्यवस्थित करावा लागतो. म्हणजे कायदा निर्माण करण्यासाठी मला संसदेमध्ये जावं लागतं. तुझं पास झाल्यानंतर मग त्याचं जे काय म्हणतो आपण इम्प्लिमेंटेशन होतं. तर कायद्याने सगळ्या गोष्टी करणे म्हणजे कायद्याने प्रस्थापित पद्धत, हे तत्व आपण जपानच्या राज्यघटनेवर स्वीकारलेले, लक्षात ठेवा. ठीक आहे. साऊथ आफ्रिका आणि जपान दोन्ही इम्पॉर्टंट देश पाहून घेतला असेल, कळलं असेल तुम्हाला. सो South African Constitution. So what kind of provisions we have adopted from South Africa? The method of amending the Constitution, the most important feature, the most important thing. Why? Because as time passes, according to time, we have to make some changes in Constitution. And this provision of amendment in the Constitution, we have adopted from South Africa, and the election of the members of Rajya Sabha. These two important principles. Election बोला है, not nomination. Election is a different, nomination is a different. इलेक्शन इज इक्वल टू साऊथ आफ्रिका. नॉमिनेशन कहा से किया जाता है? आठवतंय का? आता सांगितलं होतं मी. अरे पोरांनो, ए गजनी काहीच होतं का इथं? बघा, आयर्लंड, नॉमिनेशन आयर्लंड, आणि इलेक्शन साऊथ आफ्रिका. लक्षात ठेवा. पुढे बघा, Japan. India has adopted the principle of legally established system. So whatever system that we are going to have in our country, it will be established as per law.
So in order to make that law, you have to follow the process. You have to go to Lok Sabha. Then once it is passed by Lok Sabha, it will go to Rajya Sabha. It will follow process. Then it will be signed by president. It will become law. So this is a kind of a legal system process, and this kind of system has to be there. This kind of provision we have adopted from Constitution of Japan. Okay, Constitution of Japan. Is that any doubt? Is that clear, पोरांनो? डाउट असेल विचारा, डाउट नसेल क्लिअर म्हणा. नेक्स्ट वन, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. इम्पॉर्टंट पार्ट, प्लीज पे अटेन्शन, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. हा जो टॉपिक मी घेतोय ना पोरांनो, खूप महत्वाचा. याच्यावर क्वेश्चन येतातच येतात. कोणत्या देशाकडून कोणती तरतूद घेतलेली होती याच्यावर क्वेश्चन विचारले जातातच जातात, लक्षात ठेवा. तो ऑस्ट्रेलियाची राज्यघटना, समवर्ती सूची. आता सूची काय प्रकारे सांगतो तुम्हाला. आपल्या देशाच्या काही विषय सब्जेक्ट आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आर्मी असेल, आर्मीच्या कोणत्याही गोष्टीवर कायदा करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्याला नाहीये, स्टेटच सेंट्रलच करणार. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने असेल, स्टॅम्प असेल, याचा कायदा महाराष्ट्र करणार. म्हणजे काही विषय हे केंद्राकडे असतात, काही विषय राज्याकडे असतात, आणि काही विषय दोघांच्याकडे असतात. म्हणजे बोथ स्टेट अँड सेंटर कॅन मेक अ लॉ, दोघं करू शकतात. तर अशा प्रकारे समवर्ती सूचीचा उल्लेख ऑस्ट्रेलियामध्ये होता, तो आपण अडॉप्ट केला. त्याच्यानंतर दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, लोकसभा आणि राज्यसभा यांची एकत्र बैठक घ्यायची म्हटलं तर त्या प्रकारचं प्रोव्हिजन ऑस्ट्रेलियामध्ये होतं, ते ऍक्सेप्ट केलं. व्यापार आणि वाणिज्याचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ ट्रेड, ही पण आपण ऑस्ट्रेलियामधून घेतलेलं आहे. तर संयुक्त बैठक, समवर्ती सूची, व्यापार आणि वाणिज्याचे स्वातंत्र्य, या सगळ्या बाबी आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतल्या गेलेल्या आहेत. पुढे फ्रान्सची राज्यघटना. आता फ्रान्स लक्षात ठेवा, यू पीपल माइट हॅव हर्ड अबाउट फ्रेंच रिव्होल्यूशन 1789. फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी, म्हणजे जगाला जगाला तीन तत्व त्यांनी दिली: स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तो फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी, सॉरी, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तीन तत्वांचा समावेश आपण जो प्रस्ताविकेत केलेला आहे, प्रिअम्बल मध्ये केलेला आहे, तो आपण फ्रेंचच्या राज्यघटनेतून घेतलेला आहे. फ्रान्सचे राज्यघटना स्वीकारण्यात. फ्रान्स म्हणजेच फ्रेंच, बरं का, वेगळं काय नाही. फ्रेंच म्हणजेच फ्रान्स. ठीक आहे. बघा, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ ऑस्ट्रेलिया, कॉन्करंट लिस्ट. देर आर स्पेसिफिक सब्जेक्ट्स लाईक आर्मी असेल, एअरफोर्स असेल, पोस्ट असेल, रेल्वे असेल. दीज आर सब्जेक्ट्स फ्रॉम द सेंट्रल लिस्ट. Any state government cannot make a law about that. But there are a few state subjects as well where state government can make a law. But there are certain subjects where both of them can make a law. So this kind of provision is made in the concurrent list. So this concurrent list was there in Australia. So that we have adopted from Australia. Joint sitting of the both houses. Sometimes it happens that I want to pass a particular bill, but I'm not being able to pass because I don't have majority in one house. So that time, this kind of provision that we have, that we can call the joint sitting of Lok Sabha and Rajya Sabha, and we can pass that bill. So this provision of joint sitting of both the houses of parliament is adopted from Constitution of Australia. Sorry, the matters of trade and freedom of commerce enshrined इन द कॉन्स्टिट्यूशन. मतलब वही व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य आपण काय केलंय, ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्रान्स, फ्रान्सच्या राज्याकडून काय घेतलंय बघा, कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्रान्स. द फर्स्ट वन इज रिपब्लिक. रिपब्लिक मीन्स व्हॉट? इंडिया हॅज बिकम द रिपब्लिक, गणराज्य.
आता याच्यामध्ये जो फर्स्ट पार्ट आहे ना, दॅट इज प्रिएम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इन दॅट प्रिएम्बल वी फाइंड द यूज ऑफ वर्ड लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वॅलिटी म्हणजे समता, आणि फ्रॅटर्निटी बंधुता. वी फाइंड इन प्रिएम्बल these are ancient in the Constitution of India from that we have adopted from the Constitution of France. Will you remember this? See, French Revolution gave three important principles to the world: equality, fraternity, and liberty. And these three important principles are equally important for democratic country. So it was important for us to adopt all this, and we have directly used them in the preamble of Indian Constitution. भारतीय लोकांची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि अखंडता. ठीक आहे. सो दॅट इज समथिंग दॅट वी हॅव अडॉप्टेड फ्रॉम कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्रान्स. आय होप नो डाऊट. नेक्स्ट वन इज रशियाची राज्यघटना. रशियाच्या राज्यघटनेवरून काय घेतलं एकदा वाचून घ्या, मी पाणी पितो तोपर्यंत. येस. आता एक लक्षात ठेवा, रशिया हे एक साम्यवादी देश होता, आणि साम्यवादी देशामध्ये अधिकारांपेक्षा कर्तव्य जास्त महत्वाचे राहतात. तो मूलभूत कर्तव्य, सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा आदर्श हे राज्यघटनेतून. आता सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा आदर्श म्हणजेच काय? सामाजिक न्याय म्हणजे ऑल पीपल शुड बी इक्वल. दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ सोशलिझम. समाजवादाचं मेन तत्व आहे. नो वन विल बी रिच, नो वन विल बी पुअर. कोणताही व्यक्ती श्रीमंत नसेल, कोणताही व्यक्ती गरीब नसेल. म्हणजे आर्थिक आणि सामाजिक न्याय असेल ना, हे साम्यवादी लोकांची विचारसरणी आहे, जे आपण कम्युनिझम म्हणतो. आणि तो कम्युनिझम रशियामध्ये होता. म्हणून लोकांसाठी कर्तव्य महत्वाचे आहेत आणि सामाजिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित केला पाहिजे, हे दोन तत्व रशियाने दिली, ते आपण घेतली. लक्षात कसं ठेवायचं? रशिया वॉज अ कम्युनिस्ट कंट्री. सोशलिज्म, सोशलिज्म क्या बोलता है की देश इंपॉर्टंट आहे, देश के लिए फंडा, देशासाठी सगळ्यात महत्वाचं कर्तव्य लोकांनी पार पाडलं पाहिजे. हक्क महत्वाचे नसतात. चीनमध्ये हक्क बिक्क काय नाही बघा, माहिती असेल तुम्हाला. पुढे बघा, जर्मनीची घटना. आता जर्मनीला काय म्हणतात? जर्मनीला वायमर प्रजासत्ताक म्हणतात. काय घेतलं याच्यामध्ये? आता जर्मनीत लक्षात ठेवायचं, जर्मनी म्हणजे हिटलर. हिटलर म्हणलं की आणीबाणी, लक्षात ठेवा. आणि आणीबाणीमध्ये तुमचे फंडामेंटल राईट्स चिरडून टाकले जातात. हिटलरने केलं होतं. हिटलरची डिक्टेटरशिप तुम्ही रिलेट करा डायरेक्ट, की आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्काचे स्थगित होणे हे जर्मनीच्याच घटनेवरून भारताने स्वीकारलेले तत्व आहे. इम्पॉर्टंट पार्टी, लक्षात ठेवा पोरांनो. लक्षात कसं ठेवायचं बघा, मी परत सांगतो. आय टेल यू. सपोज इफ आय एम टॉकिंग अबाउट रशिया ना, रशिया इज अ कम्युनिस्ट कंट्री, and for that socialism approach they needed basic duties, ki every citizen has important basic duties to perform. Rights are not important. Go to North Korea, rights are not important. China not important. Russia not important. And the ideal of social and economic political justice. Socialism says that nobody is superior, nobody is inferior, all are equal. So there should be equality in socially and economy and politically. So this political, social, and economical justice should be there. This kind of thought process was there in Russia, with Russia, that we find and that we have adopted. Okay, clear? And what we have adopted from Germany. Now, me, if I say Germany, just remember Hitler, dictator. Hitler never cared about fundamental rights. So suspension of fundamental rights. This provision we have taken from the Constitution of Germany. It means that if there is national emergency or any kind of emergency, that time your fundamental rights will be crushed. This kind of provision that we have taken from Constitution of Germany. Any doubt about this, guys?
चला, आता पुढचं वैशिष्ट्य कोणतं आहे? संघराज्य व्यवस्था. ओके, एकदा बघून घ्या थोडं, एकदा जस्ट वाचून घ्या, मला 1 मिनिटाचा वेळ द्या, वाचून घ्या. ओके, लक्ष द्या आता थोडं. अर्धा तास झाल्यानंतर थोडं उठायचं, एका जागी जास्त वेळ बसायचं नाही. थोडं उठायचं, थोडासा असं व्यायाम वगैरे करायचा, परत बसायचं, कारण ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झालं पाहिजे. ठीक आहे, तर मी असं मध्ये वाकडा तिकडा तेच कारणाने होत असतो. थोड्या नंतर बॉडी पेन व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, पुढे बघा, संघराज्य व्यवस्था. आता संघराज्य म्हणजेच काय? भारत हा एक देश आहे. भारताच्या आपल्या देशामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे राज्य आहेत, आणि या सगळ्या राज्यांमध्ये आणि भारतामध्ये सुसंगती असते. म्हणजे बिहारमध्ये वाद झाला तर महाराष्ट्र इंटरफेअर नाही करू शकत, पण केंद्र सरकार करू शकतं. बिहारमध्ये काही प्रॉब्लेम असेल महाराष्ट्रात, तर एकमेकाला मदत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र सरकार जास्त ताकदवर असतं. तो भारतामध्ये एक केंद्र सरकार आणि घटक राज्य स्तरावर राज्य सरकार यांचे सह अस्तित्व आढळते. बरोबर? केंद्र सरकार जास्त प्रभावी आहे. म्हणजे महाराष्ट्र केंद्राला बायपास नाही करू शकत. एकच राज्य घटना, एकेरी नागरिकत्व, एकात्म न्याय व्यवस्था, राज्यपालाची नेमणूक, अखिल भारतीय सेवा आणि आणीबाणी यांच्यामुळे संघराज्य व्यवस्था बळकट झालेली पाहायला मिळते. आता काय म्हणतोय नीट ऐका, की इन ऑर्डर टू हॅव द प्रॉपर कंट्रोल, म्हणजे आपल्या देशाच्या मेन केंद्र सरकारचं इतर राज्यांवर कंट्रोल कसं राहतं. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल मला माहिती नाही, मी सांगतो. IAS IPS दर्जाची लोक भारताचे लोक महाराष्ट्रात काम करतात, ते डायरेक्ट ना केंद्राला जबाबदार असतात. मग त्यांना काढून टाकायचा अधिकार राज्यपालांना सुद्धा नाहीये, सस्पेंड करू शकतात, पण ते केंद्राचे लोक असतात. म्हणजे तो काम इकडं केंद्राचं प्रतिनिधी जसं राज्यपाल करतो, तसं UPSC काय करतं, आपले अधिकारी निवडून राज्यामध्ये पाठवत असतं. म्हणजे प्रभावी काय, केंद्र सरकार आहे. एकच राज्यघटना आहे आपली, एकच राज्यघटना, महाराष्ट्राला वेगळी राज्यघटना नाहीये. एकच नागरिकत्व आहे, वेगळे दोन दोन नागरिकत्व महाराष्ट्राचं वेगळं नसतं, देशाचं वेगळं नसतं. सुप्रीम कोर्ट मध्ये एकच आहे, दिल्लीमध्येच आहे, महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्ट नाहीये. तुम्ही कोर्टात आहात, हायकोर्टाने तुमच्या विरोधात निर्णय दिला, तुम्हाला सुप्रीम कोर्टात दिल्लीला जावं लागेल. राज्यपाल म्हणजे थोडक्यामध्ये संघराज्य व्यवस्थेमध्ये इम्पॉर्टंट राहतं की केंद्र आणि राज्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. आणि जर कधी भविष्यात वाद झाला तर केंद्राला जास्त महत्व आहे, आणि या सगळ्या गोष्टी केंद्राचं प्राबल्य दाखवणारे आहेत. हे पाठ ठेवायचं तुम्ही. वाचा, फेडरल स्टेट. What is federal state? So India is a country where we find the coordination between central government and state governments. So in order to maintain that harmony or the smooth function of the smooth functioning of our country, central government have made special provisions. For example, effective central government. For that purpose, single constitution will be there. State will not have separate constitution. Single citizenship, महाराष्ट्र अलग, स्टेट अलग, डिफरेंट नहीं होगा, एक ही होगा. यूनिटरी जुडिशियल सिस्टम, सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट विल बी वन. अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर बाय द सेंटर्स अँड प्रोव्हिजन्स ऑफ रिलेटिंग ऑल इंडियन सर्व्हिसेस. म्हणजे IPS असेल, IAS असेल, IFS असेल, ऑल दीज आर ऑल इंडिया सर्व्हिसेस. इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय, IAS अखिल भारतीय सेवा. IPS आणि IFS म्हणजे फॉरेन सर्व्हिस नाही.
IFS मतलब इंडियन फॉरेस्ट सर्विस. These are three all India services. IFS, Indian Foreign Service, is a central service. It's not all India service. So this is how we find the central government has become powerful. So this is a federal state. It means there will find the coordination of state governments and central government. But when time comes, central government will be more powerful. ठीक है? Any doubt about this? डाउट असले विचार, डाउट नसेल क्लियर म्हणा पुराण. फेडरल गवर्नमेंट के बारे में कुछ है? समझ में आया सबको? आता ऍपवर अपलोड होतील बरं का हळूहळू. सगळे 3 लेक्चर झालेत. आय विल अपलोड देम टू ऍप. सगळे लिंक पाठवत बसणं ते खूपच हेक्टिक होऊन जाते मला. येस, इम्पॉर्टंट आहे पार्ट. भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 आर्टिकल 1 मध्ये संघराज्य असा उल्लेख आढळत नाही. भारत हे संघराज्य आहे, बरोबर. पण संघराज्य असा उल्लेख कुठंच नाहीये. तर काय उल्लेख आहे? काय उल्लेख आहे पोरांनो? लक्षात ठेवा. कोणताही राज्यांचा संघ. जागृती मॅम, इंग्लिश में उसको राज्यांचा संघच म्हणायचं. युनिटी ऑफ स्टेट, युनियन ऑफ स्टेट्स म्हणायचं. संघ राज्य नाहीये, राज्यांचा संघ आहे. म्हणजे भारतामध्ये राज्यांना फुटून जाण्याचा किंवा तसा विचार करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. म्हणजे इफ आय से सपोज आई बिकम द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र और मैं बोलूँ चलो महाराष्ट्र को एक अलग से देश बनाएंगे, सारा पैसा यही पे रहेगा, महाराष्ट्र और जो कभी हो जाएगा, सो दैट विल नॉट बी एक्सेप्टेड. सचिन मेमने विल बी पुट बिहाइंड बार्स परमनंटली. कायमचं जेल में टाकून देतील मला. तसं बोलणं पण चुकीचं आहे. उसको राजद्रोह माना जाएगा. ऍक्ट ऑफ सेडिशन बोला जाता है उसको. म्हणजे कोणत्याही राज्याला फुटून जायचा, मला वेगळा देश असं म्हणायचा अधिकार नाहीये. मग ते पंजाबची खलिस्तानमध्ये चळवळ असू द्या, साऊथ इंडियाची द्रविडिस्तानची असू द्या, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे करता येत नाहीये. ठीक आहे. अशा प्रकारे अमेरिकेची घटक राज्य व्यवस्था आणि भारताची घटक राज्य व्यवस्था याच्यात मूलभूत फरक आपल्याला जाणवतो. ठीक आहे. तो भारत काही राज्यांचा संघ आहे पोरांनो, संघ राज्य नाहीये. ठीक आहे, असं त्यात मेन्शन केलेलं आहे. तो व्हॉट आर्टिकल 1 सेज, आर्टिकल 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डज नॉट रेफर युनियन ऑफ स्टेट्स. ते काय म्हणतंय? राज्यांचा संघ. हे बघून घ्या, माइंड इट. राज्यांचा संघ, नॉट युनियन संघ राज्य. यू फाइंड द डिस्क्रिप्शन ऑफ युनियन ऑफ स्टेट्स. In other words, India's states are not given the right to split or express such views. So any state cannot say that I don't want to be with India, I want to be separate nation. So that will be an act of sedition. That person will be held as a criminal, right? So this is a kind of a crime, act of sedition. राजद्रोहाचा गुन्हा होतो. In this way, we realize the fundamental difference between America's constitutional state assembly and state system and India's constitutional state system. ठीक है. So that is something that we have talked about this. ठीक है. Any doubt about this? सोपं पार्ट आहे पोरांनो. संसदीय शासन पद्धती आजच्या पुरतं बास का? येस, जास्त लोड होईल कारण महत्वाचा पार्ट आहे. इसको बार बार देख लीजिए. आता बास करू की कोणत्या गोष्टी कशातून घेतल्या ते बघून घ्या. ठीक आहे ना. तो आज के दिन के लिए बस हुआ. चालते. हे बाकीचं बरंच आहे, पण आता जे झालंय उसका रिव्हिजन करू, प्रॉपरली रिव्हिजन करून घ्या. भेटू आपण उद्या. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. सी यू गाईज. बाय बाय. गुड डे.